तर मटकीची डाळ ना भाजून घ्यायची. तर मटकी डाळीचं ना सरभरीत आपल्याला आमटी करायची आहे म्हणून तर भाजून घेऊन अगोदर ना तर ह्याला थोडस आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि मग करायची. थोडीशी अशी डाळ ना अर्धी कच्ची फिरवून घेतली तर पूर्ण बारीक केलं नाही, थोडं थोडस केलंय बारीक आणि कढीपत्ता लसूण आणि कांदा असं बारीक चिरून घेतलं आणि आता भाजी फोडणी टाकायची. पाणी पण ठेवले गरम व्हायला तर म्हणलं पाणी गरम घातलं की पटकन होते. कुठली पण भाजी लगेच कणिक वगैरे ठेवले म्हणून तर पाणी आज आलं होतं. तर पाणी भरपूर जादा काय काय कपडे वगैरे धुवायचे होते, सगळे कपडे जादा धुवून घेतले. झाला आता थोड्या दिवसच राहिले शाळा चालू व्हायला. आता कसं होतंय कपडे वगैरे सगळे कामावरून स्वयंपाक केला तर चालतो, परत आता तसं होत नाही. आता रुटीन परत बदलणार म्हणजे अगोदर स्वयंपाक आवरायला लागतात, परत मग निवांत सगळं आज सगळं झालंय. पाणी आलं होतं ना तो फरशा वगैरे सगळं कामावर. किचन फक्त पुसायचं राहिले म्हटलं परत पुसूया, बाकी सगळं वरलं फरशाही पुसल्यात आलं सगळं. तर जिरे मोहरी थोडं कढीपत्ता टाकला, मग कांदा टाकते नंतर कढीपत्ता सगळं मिळतं लगेच आणि आपण सगळं ना तेलामध्ये छान परतून घेते. थोडस तिखट टाकले, कांदा टाकला परत असे बारीक करून भाजून घेतली ती डाळ आणि टाकली. आणि मटकीच्या डाळीचा डाळ कांदा सुद्धा ना खूप छान होते बरं का प्रवासात म्हणा, म्हणजे सुद्धा खायला ना खूप छान लागते मटकी डाळीची डाळ कांदा. पाणी गरम करून घातलं तर तिखट असं कमी घातलं. हा म्हणूनच कमी घातले. खाणार आहे म्हणूनच घातले बाई कमी. पण आता भाजीपाला एक तर उन्हाळ्याला काय सुद्धा की नाही जास्त भाजी विना झालेत मुळात. आणि आज तर काय झालं आता आज भाज्या आणायच्या तर आता काय त्रास करायचं थोडं ना. तर आता झाकून ठेवते, उकळी आली की मग झाकते तर कोण जाते. तर थोडंसं अर्ध कच्च बारीक केलं की आमटी एकजीव होते, नाहीतर डाळ एकीकडे आणि ती पाणी एकीकडे असं होते बरं का. अख्खी आपण डाळ घातली की म्हणून असं करायचं. माहित असेलच म्हणा सगळ्यांना असं करायचं ते आपलं सांगायला लागली ना, मला माहिती तेवढं. तर आता झाकून ठेवते. मीठ टाकायचंच नाही, टाकते. आता करायच्या चालू आहेत माझ्या. आणि असं ना शिमला मिरची करायचे तर ना शेंगदाण्याचं पूड तिखट मीठ असं यामध्ये ना बियातले काढलेत आणि चांगल्या बघून असं भरून घेतले. तर आता चपात्या झाल्या की ती सुकी भाजी फोडणी टाकते आणि मटकी डाळीची तर आमटी केलेली आहे. कुकरला भात पण झालाय. तर आता आवरते मी ही कामं. तर भाजी आणि ते बघा आपली नाही मटकी डाळीची आमटी ना मस्त अशी तयार झालेली. तर ना तर जेवण म्हणजे थोडंफार पप्पांचं वगैरे जेवण झालं होतं तर थोडी भाजी संपली होती. आणि ते बघा ही अक्षूनं रांगोळी काढली होती तर अशी. आणि भाजी पण ना खूप छान झाली होती, तर दाटसर अशी मस्त झाली होती. आणि अनुचं बघा कसं रांगोळीवर ठेवायचं झालं मुद्दाम करते, खोड्या काढत असते अशीच. आणि नंतर मग ना दुपारी तर हा पप्पाचा जो रिपेरीचा टेबल आहे तो बऱ्याच दिवसांपासून आवरायचा होता पण ते काय होत नव्हतं, म्हणून मग ना आज फायनली आवरायला घेतला. तर असं सगळं नीटनेटकं सामान ठेवलं, तर जे लागतंय तेवढंच ठेवलं, वरती बाकीचं ठेवून टाकलं ड्रॉवरमध्ये आतमध्ये. तर इथलं बघा सगळं आवरलंय. काल मशीन काढली होती ना तर परत मशीन लावताना सगळं नीट आवरून इथं ठेवले. आणि अनु बघा आता वर लगे वर चढलीच. आणि ना सकाळी असं इडलीसाठी भिजत घातलंय मस्त असं डाळ तांदूळ घातले. हां आणि ना इकडं मटकी पण भिजत घातली. तर ह्याला संध्याकाळी बांधून ठेवायचं मोड्यासाठी. आणि इथं काय तर चाललंय. काय करायला लागले? जाम झालं ती वाळून बसला असेल आत.
कशानंतर काढ तुझा. काढायला लागते उठी लागते. हे बघा कसं. ए चल पाणी वतू नको उतर खाली. आणि बाहेर बघा कसलं मस्त असं वारं सुटलंय गार. आणि इथलं ना आपलं कढीपत्ताचं इथं झाड होतं तर ते सुद्धा काढलंय आपण. काल काढलं. आता थोडी झाडं ठेवले. स्वस्तिक आणि हे नारळ आणि कढीपत्ता. छान दिसायला लागले बाहेरचे झाड काढल्यामुळे. जरा मोकळं मोकळं वाटायला. आणि किचन मध्ये पण ना जरा छान वाटायला लागले. उजेड मस्त ये लागलाय. मी आहे तर संध्याकाळी बघा अशी मस्त अशी जांभळं आणली होती. तर आणू ना बऱ्याच दिवसांपासून मागत होते तर म्हणलं आज आणणार आहेत. त्या पप्पाने अशी आणली होती. नीट बघा मम्मीच्या हातातून पडलं तर अक्षू हे सगळे खात होते. आणि आणून खाऊन खाऊन इतकं खाल्लं होतं की ती जीभ एकदम अशी झाली होती. तर जांभळं बघा आता बाजारातून आज आणली होती भरपूर. खाऊन संपली आता थोडीच राहिली. आणि आणून तर किती खाल्ले दाखव. आणूची जीभ झाली. कसली झाली. ही जांभळी दात पण झालेत बघ. बघू पण झाले. नाही एवढं नाही. आणूचं लय झालंय. लय गोड आहेत. लय म्हणजे लयच गोड आहेत. गोड लय आहेत. कसं काय एवढी गोड कधी खाल्ली नव्हती. बस शाय खाल्लेली असते. नक्की कसली झाली. तू पण शाळेत तोंडात जायची का नाही पाहिजे. मम्मीने एवढी एवढीच खाल्ली थोडीच. हा चला आता भाज्या भरून ठेवायच्या. तर वांगी काठायची नेहमी मी आणते. ह्यावेळी मिळाली नाही. आता ही चांगली वांगी म्हणजे असू दे. एक तर अगोदरच भाजीपाला काय नाहीये. उन्हाळ्यामुळे काय म्हणजे काय भाज्या नाहीये येणं झाल्या. आणि शेवग्याच्या शेंगा वांगी बटाटे तरी राजगिऱ्याची भाजी आणली. टोमॅटो आणि गवारी. तर गवारीला मध्ये भरपूर दर आला होता. आता रेग्युलर दरात मध्ये आले. आता हायस्ट दर कमी आपल्या रोजचा दर आला. आणि जांभळं तर दाखवलीच म्हणाली. तर चला आता स्वयंपाक करायचे. सगळं भाजीपाला भरून ठेवायचा. आणि मला वाटते वांगीच म्हणते बक्की आता ती बटाटी तर सगळं काढायला. आता आज मी काल इडलीला भिजत घालायचं होतं. काल विसरलंच इडलीला घातलं नाही भिजत. राहू दे मग आज घातलंय. त्यामुळे सकाळी इडलीला भिजत. आता संध्याकाळी बारीक करायचं. आणि आता उद्या तर इडलीचाच बेत आहे. आता मी वांगी करावं म्हणून करायची वांग. हा आता वांगीच घालणार आहे. उद्या तर काय इडल्याच आहे. त्यामुळे उद्या काय सकाळी तर काय भाजीचा प्रश्न येत नाही. तर इडल्या केल्या नाश्त्याला पण तेल आणि जेवणाला पण इडल्या तेल असते. मग उद्या डायरेक्ट संध्याकाळीच करू. तुला कुठं खायचं. किडनी स्टोन मुळे खायच नाहीये. तुला भरताचं वांग तरी तर संध्याकाळी इडलीचं तांदूळ आणि डाळ जे होतं ते बारीक करायचं होतं. तर पुन्हा उशीर झाला. पाऊस चालू झाला होता. 8:30-9 वाजल्यापासूनच पाऊस सुरू झाला होता. त्यामुळे मग म्हणलं लवकर असं बारीक करून ठेवा. नाही तर परत ना लाईट जायचे न हे बारीक करायचं राहायचं. कारण उद्या सकाळी ना आपल्याला म्हणजे आज इडल्या करायच्या होत्या. म्हणून मग लवकर जेवण वगैरे केलं पटापटा. आणि नंतर मग हे बारीक करून घेतलं मस्त असं. तर चांगलं आपल्याला एकदम बारीक करायचं. तर थोडंसंच असं दाटसर करायचं. जास्त असं करायचं नाही. पूर्णपणे बारीक करायचं असतं हे इडलीचं बॅटर.